पवित्र स्थल महादेवाचं मंदिर आहे ना. भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये आणि समस्त गावकरी मंडळी, भाविक, धार्मिक अशा या सज्जनाच्या सहयोगातून निर्माण झालेल्या अशा या मंगल कार्यालयामध्ये, मंडपामध्ये तीर्थयात्रेच्या माऊंद्याच्या निमित्त घेऊन आपण या मंडपामध्ये थोडा वेळ सत्संग कार्यक्रम, भगवत चर्चा करणार आहोत. तीर्थयात्रेची महिमा शास्त्रांनी गायलेली आहे, पुराणांनी गायलेली आहे. तर आपण थोडा वेळ सत्संग करणार आहोत, जास्त वेळ नाही. तुम्हाला गरमी सहन होईल तोपर्यंतच बोलणार. आणि विषय प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त देवी देवतांचं वंदन, संतांचं वंदन करून उपस्थित समस्त संत मंडळी, भक्त मंडळी, मातृशक्ती या सर्वांनाच व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम आहे. आमची ही वैदिक परंपरा, ज्याला आपण हिंदू धर्माच्या नावानं ओळखतो, ही वास्तविक वैदिक परंपरा आहे. एवढी श्रेष्ठ आणि चांगली परंपरा, कल्याणकारी परंपरा दुसरी नाही. खल्विदं ब्रह्म, समस्त हे वासुदेव इत्यादी ब्रह्मतत्वाची व्यापकता सांगणारी ही परंपरा आहे. सर्वात देव आहे. जसे की आपल्या संप्रदायामध्ये, धर्मामध्ये प्रत्येकांना वंदन केलेलं आहे. वैदिक धर्मामध्ये तीर्थ क्षेत्र याची ही महिमा आहे. कशासाठी तीर्थाला जायचं आहे याचं एक नाव आहे यात्रा. जाऊन तिकडच राहत नाही माणूस, परत येतो ना. मग येऊन तरुण जाव, या तर जाऊन तिकडच राहू नये, अशी यात्रेची महिमा सांगितलेली आहे. एक संस्कृत शब्द आहे आणि संतांनीही आपल्या अभंगवाणीमध्ये सांगितलेलं आहे. अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति. पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. तुकोबरायाने त्याला आपल्या अभंगात सांगितलेलं आहे. अन्नीचे क्षेत्री नासे, क्षेत्री वसे वज्रलेप. आता तुम्हाला आपल्या भाषेमध्ये सांगतो. इतरेत्र आपण केलेलं जे पाप आहे
काही ज्ञात पाप आहेत, काही अज्ञात पाप आहेत. काही पाप असे आहेत की आपल्याला झालेत हेही माहीत नाही. छोटे छोटे लहान प्राणी, पशु, किडा, मुंगी कितीतरी मरून जातात, पण आपल्याला माहिती पडत नाही. ते कोणते पाप? अज्ञात पाप, ज्ञात नाहीत. आणि काही काही माहिती बी आहेत की आपल्या हातून हे पाप झालेलं आहे. याला कोणतं म्हणतात? ज्ञात पाप. आणि जे माहीत नाहीत ते अज्ञात पाप. तर ज्ञात आणि अज्ञात असे पाप प्रत्येकाच्या हातून घडलेले आहेत, घडतात. इथं निष्पाप कोणीही नाही. मृत्यू लोकामध्ये या पृथ्वीवर जन्माला आला की ते महाराज झाला तरी पाप त्याच्या हातून होतंय. बाकी सामान्य माणसं तर होणारच पाप. निष्पाप कोणीच नाही. मग सांगितलं की ते छोटे छोटे जे पाप आहेत ते तीर्थात गेल्यानंतर ते जातात. अन्य क्षेत्रे कृतम पापम. सिनगरवाडीत केलेला असेल, बोदडीत केलेला असेल, इचोड्यात केलेला असेल, किनवटमध्ये केलेला असेल, अन्य क्षेत्रे चिचखेडला केलेला असेल, पण जिथं असतील तिथे करावंच लागेल. अन्य क्षेत्रे जिथं जिथं केलेलं पाप आहे ते पुण्यक्षेत्रे विनश्यती. तीर्थामध्ये गेलं की त्या पापाचा नाश होतो. परंतु तीर्थातच जाऊन जर कोणी पाप केलं तर त्याचा नाश कुठंच होत नाही. ते वज्रलेप होते. वज्रलेप होणे अभक्तासी. तर आपले छोटे मोठे पाप घालवण्यासाठी तीर्थयात्रा असं एक साधन आपणाला सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने तीर्थयात्रा यथाशक्ती जसं जमेल तसं जावं, करावं. देवी देवता आहेत, त्याची महिमा आहे. त्या ठिकाणी संतांनी केलेल्या तपाचं, पुण्याचं वलय असते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण गेलं की आपणाला प्रशस्त वाटते, मन प्रसन्न वाटते, शांत वाटते. कारण तिथं गेलं की हळूहळू आपल्यातलं पाप कमी होत जाते. तीर्थ आणि क्षेत्र दोन असतात ना. तीर्थ म्हणजे जिथं पाणी वाहते त्याला तीर्थ म्हणतात, आणि जिथं देवी देवतेची मूर्ती आहे, मंदिर आहे, त्याला क्षेत्र म्हणतात. पाणी आणि वाहणे आणि देव असणे या दोन्हीला मिळून तीर्थक्षेत्र असं म्हणतात. आपलं पाप जाते त्याच्यामध्ये. काही लोक म्हणतात की मग आम्ही पापच केले नाही तर तीर्थाला कशाला जायचं. तर तू पाप केलास म्हणून तर जन्माला आलास. पाप पुण्य करुणी हे शास्त्राला आहे ना, प्रमाण आहे. तुझं पाप नसतं पुण्य नसतं तर जन्म मिळाला नसता. दोन्हीही नसते तर अति पाप करून पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये जन्माला जावं लागते. अतिपुण्य केल्यामुळे, निव्वळ पुण्यच केलं तर स्वर्गाला जाते, तर निव्वळ पापच केलं तर नरकाला जाते, किडा मुंगीच्या योनीला. आणि पाप आणि पुण्य मिळून जर केलं तर माणूस होते. मग आता तुम्ही पापी हो की नाही, या दृष्टिकोनातून तुम्ही आपण सगळे पाप मानावंच लागतं. दोन्ही असल्याशिवाय जन्म मिळत नाही. पुण्यात्मके पुण्य स्वर्गा जायजे, पापात्मके पापे नरका जायजे, आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. तर पापही नाही आणि पुण्यही नाही तर जन्म नाही, जन्मच नाही. मग कुठं जाता? अशा ठिकाणी जाता
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जिथं गेल्यानंतर पुन्हा परत यायचंच राहत नाही असं ठिकाण आहे ते म्हणजे परमात्म स्वरूपामध्ये विलीन होणं. जन्म नाही रे अनेक, पुन्हा जन्म नाही. बीज भाजून केली नाही, पुन्हा जन्म मरणच नाही. जन्माला आलाव म्हणजे पाप केल्यामुळे आलाव. मग तीर्थाला जाणं आवश्यक आहे की नाही? तीर्थ क्षेत्र म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं एक तरी करू शकता ना. आपली क्षमता काय आहे, आपली परिस्थिती काय आहे, याच्यात दोन्ही गोष्टीचं आपल्याला करावं लागतं. रोगी माणसाला तीर्थाला जाण्यास मनाई नाही. ज्याची शारीरिक क्षमता नाही त्याने तीर्थाला जाऊ नये, शास्त्रानं सांगितलं. ज्याचं वय झालंय त्याला नियमाची काही आट नाही, बंधन नाही. पण ज्याच्यामध्ये हात पाय परिस्थिती सगळी मजबूत आहे आणि जात नाही, त्याच्या जीवनामध्ये पाप मजबूत होत जाते, दृढ होत जाते. त्याने करावंच लागतं. लहान लेकराला काही आवश्यकता नाही आणि आपली शारीरिक क्षमता, कार्यक्षमता या गोष्टी संपल्या त्यालाही हे नाही. आणि ज्याची परिस्थिती खूप नाजूक आहे, रुपये पैसे मिळत नाहीत, त्यांनीही तीर्थयात्रा करू नये. असं शास्त्रामध्ये काही विधान आहे, संविधान आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, परिस्थिती आहे, वाहन आहे, व्यवस्था आहे, शारीरिक मजबूती आहे, त्यांनी गेलंच पाहिजे असा आग्रह शास्त्रांनी संतांनी केलेला आहे. तू तीर्थयात्रेत जाय, तोपर्यंत जाय की असा आग्रह केलेला आहे. तीर्थयात्रेला जाऊन वापस आल्यानंतर आपलं पाप नाहीसं होते. परंतु तीर्थयात्रेला याच्यासाठी जाऊन या, पाप घालवायचा आहे, पण असा निश्चय करून घरून निघा की आल्यानंतर पुन्हा पाप करायचं नाही. हे ठरवून तीर्थयात्रेला जा. प्रत्येकाने जायचं आहे, पण कसं जायचं आहे? झालेलं घालवायचं आहे, आल्यावर पुन्हा करायचं नाही. असं म्हणल्यावर महाराज जायना गेलेलंच परवडते, आहे की नाही? नाही गेलेलंच परवडते, जायचंच कशाला? नाही, प्रयत्न करीत जा. तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन एक ऊर्जा आपणाला प्राप्त होती. त्या ठिकाणी जे अनुष्ठान केलेलं आहे, तप केलेलं आहे, साधू संतांनी जप केलेला आहे, तिथं एक पुण्यपुंज आहे, एक वलय आहे. त्याचा परिणाम आपल्यावर नकळत होते आणि आपल्यामध्ये एक विचार येतात की नाही, आपण चांगलं केलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, असं आपल्यामध्ये सहज प्रवृत्ती व्हायला लागते. तीर्थक्षेत्राची महिमा आहे. तीर्थक्षेत्रामध्ये देवासाठी जाऊ नका, तीर्थक्षेत्रामध्ये पाप घालण्यासाठी जा. थोडंसं समजून घ्या. देवासाठी का जाऊ नये? तर देव नाही अशी जागा नाही. हरी व्यापक सर्वत्र समान. पण तीर्थक्षेत्रामध्ये देवाची शक्ती सक्रिय आहे. देवाची शक्ती इथं सामान्य आहे आणि तीर्थक्षेत्रामध्ये विशेष आहे शक्ती. पण तिथं पाप जाते, त्याचं कारणच ते. आणि आल्यानंतर पुन्हा पाप करायचं नाही असा प्रयत्न करायचा. आता पाप म्हणजे काय नेमकं? पाप म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जीवाला कळतंय की आपण काय करायला होत. दुसऱ्याला न्याय देतो का?
अन्याय करतो का कोणावर? दुसऱ्याला लुटालो का? पोषण करालो का शोषण करालो? न्याय देतो का अन्याय करतो? खोटं बोलतो का खरं बोलतो? आपल्यामुळे सुख आहे का दुःख आहे इतराला? या साऱ्या गोष्टीचं निवड बघा. पाप आणि पुण्याची परिभाषा शास्त्राने सरळ केलेली आहे. तुम्हाला सरळ सांगून देतो, लई पेचात पडायची गरज नाही. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वय. 18 पुराणामध्ये व्यासानं 2च वचन सांगितलेत. पूर्ण 18 पुराण झाल्यावर त्याचं सार 2च वचनात सांगितलंय. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वय. परोपकारार्थ पुण्याय पापाय परपीडनम. झालं 18 पुराणाचं सार. काय काय आहे? परपीडा पाप आहे आणि परोपकार झालं. तुम्ही आता हुडकू नका की पाप कसं राहते पुण्य कसं राहते. तर तुमच्या बोलण्यातून परोपकार होत असेल तर ते पुण्य आहे. तुमच्या बोलण्यातून दुसऱ्याला पीडा होत असेल ते पाप आहे. तुमच्या कृतीतून परोपकार होत असेल पुण्य आहे. तुमच्या कृतीनं इतरांना पीडा होत असेल पाप आहे. कुठं शोधणार तुम्ही पाप पुण्य? माहिती आहे ना, सरळ सरळ आहे. आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या दृष्टीतून, आपल्या व्यवहारातून, आपल्या संसारातून प्रत्येक क्रिया आपली 2 प्रकारची होते. या तर परोपकार करते, नाहीतर परपीडा होते. प्रत्येक क्रियेतून या 2 घटना होतात. तर हे काय आहे? पाप म्हणजे काय? परपीडा. पुण्य म्हणजे काय? परोपकार. तुम्ही झाड तोडलं, झाडाला बी वेदना होतात ना. आणि हजारो लोकांना प्राणवायू ऑक्सिजन देणारं झाड तुम्ही तोडून टाकलं तर परपीडा झाली की नाही? अहो, त्याच्यावर कितीतरी पक्षी आश्रयाला येत होते. त्यांचं घरटं, त्यांचा आश्रय मोडला तुम्ही. परोपकार झाला का परपीडा? झाड तोडणे पाप आहे, झाड लावणे पुण्य आहे. झालं. तुम्ही झाडं तोडला असाल तर जा तीर्थयात्रेला आणि पुन्हा येऊन काय करा? दुसरं झाड तोडू नका, तोडले तेवढे लावून काढा. मी शास्त्राचा आधार घेऊन सांगालो, गप्पा गोष्टी नाहीत. तर हे परोपकार आहे. हजारो लोकांना ऑक्सिजन मिळेल तर उपकार आहे की पुण्य आहे की नाही? हेच परोपकार आहे. परोपकाराचं कार्य करणं पुण्य आहे, परपीडा करणं हेच पाप आहे. तर असं पाप कोणीच केलं नाही का? आता लक्षात येते की आम्ही खूप पाप केलो. आता काय लक्षात येईल? खूप पाप केलेले होत आम्ही. असं आहे. एखाद्याला त्रास देऊन त्याच्याकडून घेणं वेगळं, एखाद्यानं परोपकारासाठी तुम्हाला दिलेलं असेल तर ते घेणं वेगळं. त्याच्यातच परपीडा आहे, त्याच्यातच परोपकार बी आहे. तुमच्या मनानं तुमच्याकडं आहे, स्वखुशीनं आनंदानं पीडा न होता तुम्ही तुमच्या मुलीला सुखासाठी काही जर दिलं, परोपकार आहे. आणि ठरवून मागून त्रास देऊन त्याची बर्बादी करून जर घेतलं, त्याला पीडा देऊन, तर तेच देणं काय होतं? पाप आहे. मग असं कोणी पाप केलं नाही का? मी एक एक कार्य सांगतो आणि विचारतो की असं पाप कोणी केलंय की नाही. तर आपणाला
संध्याकाळवर का होईना कबूल व्हावंच लागेल की आम्ही पापी आहोत, चुकणार नाही. काय पाप केलं नाही आम्ही? सांगा ना. कधी केलं नाही? काय केलं नाही पाप? खूप पाप केलं आम्ही. आता सांगा, पशु पक्ष्यांना चारा घालणं होत नाही तर सोडा, पण आयते आलेले झाडं तोडलं तर त्याचा चारा आपण त्याचा चारा, त्याच्या तोंडातला घास काढणं हे तरी करू नये ना. तुम्हाला एक कथा सांगतो छोटीशी. परोपकार आणि पुण्य कशाला म्हणतात? तीर्थयात्रा का करावं लागते? आपल्या या भारत भूमीमध्ये एक पुण्यात्मा महात्मा पराक्रमी असा एक राजा होऊन गेला. सूर्यवंशामध्ये त्या परंपरेत आलेला एक राजा, ज्याचं नाव आहे शिबी चक्रवर्ती. नाव सर्वांनी ऐकू नये. काय नाव? शिबी चक्रवर्ती. ते कथेचा हे सांगत नाही तुम्हाला, त्याचा एक आशय. यज्ञाला बसले होते ते, यज्ञ करत होते. कशासाठी यज्ञ करत होते? विश्व कल्याणाचा हेतू, भगवंताची प्रार्थना, समस्त देवी देवतांना आहुती देऊन प्रसन्न करायचं आणि सांगायचं सर्वे जना सुखिनो भवन्तु सर्वे संतु निरामया, अशी भावना करून एक उदात्त भावना विश्व कल्याण हेतू यज्ञ करत बसले होते. राजाचं काम आहे की आपली प्रजा सुखी झाली पाहिजे, प्रजेचं कल्याण झालं पाहिजे, निष्पाप झाले पाहिजे, असा हेतू राजाचा असतो. यज्ञ करत असताना यज्ञामध्ये विघ्न येतात. यज्ञ म्हणजे कशाला? केवळ एक कुंड असते, त्याच्यामध्ये अग्नी असते, त्याच्यामध्ये तूप टाकतात, याचंच नाव यज्ञ नाही. जे जे काही तुम्ही चांगलं काम करता ते सगळं यज्ञ आहे. परोपकाराचं जेवढे काही काम करतात ते सगळं यज्ञामध्येच येते. ते यज्ञ म्हणजे केवळ कुंडच नसतं. तर असं यज्ञामध्ये विघ्न येतात. म्हणजे चांगल्या कामामध्ये तुम्ही आम्ही चांगले काम का करत नाही? तर त्याचं कारण एकच आहे की चांगलं करायला गेलं की आपणाला त्रास होतो, विघ्न येतात. मग काय करायचं? नाही केलेलंच बरं. त्रास सहन करण्यापेक्षा चांगले कामच करायचे नाही असं सर्वांनी ठरवलं. त्याच्यामुळे कोणाकोणाही चांगलं काम होत नाही. शिबी चक्रवर्ती आहे, यज्ञाला बसलेलं आहे, एवढ्यामध्ये विघ्न आलं. आणि असं विघ्न आलं, इंद्राला असं वाटलं की शिबी चक्रवर्तीचे 100 यज्ञ जर सफल झाले तर हा पृथ्वीचा राजा आहे आज, पण 100 यज्ञ जर सिद्धीला गेले तर उद्या स्वर्गाचा राजा होते आणि मला माझी गादी रिकामी करा. आजकाल चिंता कशाची आहे? बोल ना दादा कोणीच. महाराज, नेते, राजे या प्रत्येकाला चिंता कशाची राहते? आपल्या पदाची, सत्तेची चिंता असते, पदाची चिंता असते. साधू लोकांना गादीची चिंता असते. गादीसाठी भांडणं जर आहेत मला, अप्पाट भांडणं. महाराज, हारीपाटाचा नेम चुकल, काकड्याचा नेम तर चुकणारच, पण भांडणाचा नेम मात्र बिनचूक होणार. आजकाल मठावर सगळ्यात मोठा नेम जर कशाचा झाला असेल तर ते भांडणाचा. बिना चुकता भांडण चालू. कशासाठी? गादी. इंद्राला ते गादीची चिंता झाली, पदाची.
हे राजा इंद्र झाला तर मला हे रिकामी करावं लागते, म्हणून त्या इंद्रानंच ते विघ्न आणलं. तुम्ही चांगले कामं करायला का, तुमच्याच गावातले लोक तुमच्या मागं लागतात की हे चांगलं केल्यानंतर कुठं याचं नाव येते काय की गावामध्ये, म्हणून गावातलेच लोक त्याच्या मागे सुरू होते, त्याच्या मागे लागते. याचं नाव होते काय की, याचं नाव होते काय की. अरे नाव हो दे की, काम चांगलं व्हायला की नाही ते बघायचं नाही, नाव होते की. चिंता नावाची आहे. इंद्राने विघ्न पाठवून दिलं आणि एक पक्षी देवायलाच पाठवून दिलं. एक देवता पक्षी झाला आणि एक देवता ससाना, आणि असे असे दोन पक्षी झाले. एक छोटा पक्षी, एक मोठा पक्षी. ज्या म्हणे तुम्ही हे रूप घेऊन जा आणि विघ्न करा, तर ते छोटा पक्षी आला आणि शिबीराजाच्या यज्ञामध्ये राजाला शरण आला की माझ्या मागे ससाना लागलेला आहे, मला खाऊन घेण्याच्या तयारीत आहे आणि माझा प्राण वाचवा. राजा, माझा प्राण वाचवा. तुम्ही राजा आहात, तुमचा धर्म आहे, तुमचं कर्तव्य आहे, मला वाचवा हो, मला वाचवा. राजाने त्याला आपल्या जवळ घेतलं, मांडीखाली लपवलं असं आपल्या वस्त्राखाली. ससाना आला तिथं, राजाशी बोलू लागला. मला माहित आहे की तुम्ही त्या पक्षाला लपवून ठेवलेलं आहे. त्याने म्हणलं हां, काय म्हणणं आहे? ते मला शरण आलेलं आहे, माझा धर्म आहे बाबा, जे शरण येतील त्याला मरू द्यायचं नाही, हा सूर्यवंशातला नेम आहे असं. पण ते माझा हक्क आहे, माझा आहार आहे, मला देऊन टाका. ते म्हणले मी देणार नाही. तर ससाना म्हणला मी मरणार, तुमच्या यज्ञामध्ये माझा प्राण जाणार, तर हे पाप कोणाला लागणार? माझा आहार तुम्ही न दिल्यामुळे तुम्हालाच पाप लागणार ना. त्याला दिलं त्याचा प्राण जाणार, आणि त्याला वाचवलं माझा प्राण जाणार. कोणीतरी एक मरणारच ना. आता कसलं संकट आलं राजाला, दिलं तरी एक प्राण चाललाय, नाही दिलं तरी एकाचं प्राण जाणारच. राजा पडला संकटामध्ये. राजानं धैर्य केलं आणि सांगितलं की ससानाला, हे पक्षीराज, काय पाहिजे ते मागा हो, पण शरणागताला मागू नका तुम्ही. ते म्हणलं मला काय पाहिजे, मला मांस पाहिजे, आणि त्याचंच पाहिजे ज्याला लपवले ना. ते म्हणले ते तर मी देऊ शकत नाही, अजून कोणाचं माग. ते म्हणले तसं असेल ना तर तुमचं स्वतःचं मांस द्या काढून. राजदरबारामध्ये लोक होते, राजाची राणी होती, सगळे सेवक होते. ते म्हणले राजा रडू लागले, राजा तुम्ही मांस देऊ नका, तुमचं सगळं प्रजा पालन करायचं काम आहे, सगळे लेकर तुमचे अनाथ होऊन जातील हो, आम्ही देतो मांस. त्यानं सांगितलं की दुसऱ्याचं मांस मी घेणार नाही. आता बघा संकट. राजानं सांगितलं कोणी चिंता करू नका, मी माझं मांस देणार. ते म्हणले किती देणार, सांग. म्हणले किती देऊ, तर माझ्या भारोभार मांस द्यावं लागतंय, माझ्या भारोभार. इंद्राची चाल बघा कशी आहे. मग ते काटा आणला, काय म्हणतात त्याला, काटाच ना, काटा काढायसाठी आणतात त्याला काय म्हणतात, हा, काटा काढायचंच राहते ना शेतकऱ्याचं. असं काटा आणला, त्याच्यामध्ये दोन पारडे है ना, एकीकडे ते ससाना बसला आणि त्याच्या भारोभार मांस टाकायचा होता. त्यानं आपलं मांडी कापली, मांडीचं मांस काढलं, टाकलं त्याच्यामध्ये. जसं जसं मांस टाकलं तस तसं ससाना आपलं वजं वाढवू लागला. ते तर देवता होती, कपटीपणानं आलेली होती, विघ्न करायला आलेला होता.
मांडीचं मांस संपून गेलं, दुसरी मांडी संपली, शरीरातलं मांस सुरू झालं, हाताचं झालं, संपूर्ण शरीराचं मांस संपून गेलं, हाडं उघडे झाले. आता राजाचा प्राण जाणार. राजाचा प्राण जाणार. तरी राजा माघार घेत नव्हता. प्राण जाय मगर वचन न जाय. शेवटी संपूर्ण मास संपून गेलं आणि त्याच्या परीक्षाची सीमा होऊन गेली, हद्दपार झाली सीमा. अस्तित्वाला तिथं निर्माण व्हावं लागलं, परमात्म्याला प्रगट व्हावं लागलं धर्मापुढे. भगवान विष्णू प्रगट झाले. तथास्तु म्हणले, हे शिबिराजा, अजून चांगलं शरीर, सुंदर शरीर तुझं तयार करतो मी. तुझी खूप गरज आहे, अशा धर्मात्म्याची जगाला गरज आहे. म्हणून परमात्मा प्रगट झाले, वरदान दिलं. पुन्हा शिबी चक्रवर्ती अजून सुंदर आणि तंदुरुस्त झाला. तर ते होता इंद्र, होता अग्नी होती. ते दोन आलते ना पक्षी, ते फेल होऊन गेले, निघून गेले. परत शिबी चक्रवर्तीला विचारलं, हे पक्ष्यासाठी एवढं तुम्ही का? शिबी चक्रवर्तीनं पक्षाची महिमा सांगितली की म्हणले, हे पक्षी आहे, मी कुणीकडे घेऊन यायलो तुम्हाला थोडा चांगला आहे का? हा, आणीत आणीत कुठं आणतो तुम्हाला ते बघा. शिनगरवाडीतच आणतो पुन्हा. आता तर अयोध्येला गेलो ना, आता शिनगरवाडीत परत येऊ. पक्षी वाचविण्याचं कारण काय? एक पक्षी सांगा सज्जन हो, ज्या देशामध्ये पक्षी वाचवण्यासाठी आपलं मांस देणारे लोक होऊन गेले, त्याच देशामध्ये पक्ष्याचं मांस खाणारी लोक पैदा झाले. तेच देश आहे, देश बदलला नाही, पण परिस्थिती बदलली. लक्षात आलं तुमच्या? विचारलं, का एवढं पक्षासाठी एवढं का केलं तुम्ही? तेव्हा त्यांनी पक्षाची महिमा सांगितली की अन्न नसल तर प्राणी वाचू शकत नाही, आणि पाऊस नसेल तर अन्न पैदा होणार नाही, वृक्ष नसतील तर पाऊस येणार नाही. कुठून सुरू केलं? अन्न नसेल तर प्राण राहू शकत नाही, पाऊस नसेल तर अन्न पैदा होणार नाही, वृक्ष नसतील तर पाऊस येणार नाही. कुठवर आला आता? तुम्हाला माहित आहे, तिथंच येते हे घेऊन. तेच तर करायचं आहे तुम्हाला. आणि ते वृक्ष कोण लावणार? मनुष्य वृक्ष लावून लावून किती लावणार? आज सरकार आपल्याला करोडोची यादी देते, कुठं आहेत झाडं? कुठंच झाडं नाही. पैसे खाणारे वृक्षाच्या नावानं उचलून खाऊन घेतात. सगळ्या गावागावानं ते खड्डे करतात, ते झाडासाठी नाही, देशाचा खड्डा आहे ते सगळा. सगळ्यात अति वृक्ष लावण्यामध्ये जर कोणी या देशामध्ये जर कोणी नंबर पहिला असेल कोणाचा, तर ते आमच्या पक्ष्यांचा नंबर पहिला आहे. जास्त वृक्ष कोण लावतात? पक्षी लावतात. ते कसं? ज्यावेळेस पक्षी कोणतंही झाडाचं बी खाते आणि त्याच्या पोटामध्ये जाते आणि त्याच्या विष्ठेतून मलविसर्जनातून ते बी खाली पडते, तेव्हा ते बी वाया जातच नाही. असे करोडोच्या करोडो वृक्ष, जंगल जे तयार होते ना, हे कोणाच्या आज्यानं बापानं लावलेलं झाड नाही, कोणी पाणी घातलेलं नाही. जेवढी जंगलामध्ये झाड आहे तिथं कोणी माणूस पोहोचलाच नाही. झाड कुठून आलं? कोण लावलं? तर हे झाड पक्ष्यांना लावलं.
आणि त्या पक्षामुळे हे सारं जगत सुखी आहे, आणि त्या पक्षाला मारून खायची लाज वाटली पाहिजे की नाही? साऱ्या जगावर परोपकार करणारा पक्षी आहे, ते पक्षी मारून खातात, मांसाहार करतात. हे आमच्या परंपरेला किती मोठा कलंक आहे. म्हणून वारकरी संप्रदायानं सांगितलेलं आहे की तुळशी माळ गळा, गोपी चंदन चळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता ज्याला हे कळालंय त्यानं तरी माळ घालून घ्याव, ज्याला कळालंय त्यानं तरी आहार बदलाव. कळत नाही ते सोडून द्या. पशुवत जीवन जगणारे लोक, ज्याच्या लक्षात येते त्याने तरी आहार बदला. तर हे पक्षाचं रक्षण याच्यासाठी केलं. पक्षी किती परोपकारी आहे, असं कधी विचार आलाय का तुमच्या डोक्यात? पक्षाचं काय योगदान आहे देशासाठी, समाजासाठी, असं कधी कोणीतरी चिंतन केले का? नाही करत कोणी चिंतन. पक्षाचं किती मोठी भूमिका आहे. साधारण पक्षी वाटते, मारून खायला बरं वाटते. परोपकार करणारा प्राणी, त्याला मारून आम्ही बेईमान पाप करणारे लोक. आता पाप करणाऱ्याने तीर्थयात्रेला जाणं, मग आपण असं पाप केलंय की नाही कोणीतरी? मला हेच पुसायचं होतं, कथा बी सांगायची होती. पापी आहोत की नाही हेच सिद्ध करायचं. तर आता पावसाळा आहे, 16 जुलै आपली तारीख ठरलेली आहे. ज्याला पुण्य करायचं आहे, परोपकार करायचा आहे, त्यांनी काय करायचं आहे? सगळ्यात पहिलं काम, झाडं तोडायचे. कोणीच काय म्हणणार? तोडायचं? अरे लावायचा प्रयत्न करा. हा, तुम्ही याच्यासाठी लावू नका की नारायण महाराज सांगते याच्यासाठी लावू नका, त्याच्यामध्ये परोपकार आहे याच्यासाठी लावा.